आजी अशी नाही सांगणार की महाराष्ट्रातलं नयन. आजी काय सांगेल, बाळांनो मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्रात की नाही एक असं सुंदर नयनरम्य ठिकाण आहे. तिकडे ना उंच उंच पर्वतरांगा आहेत आणि खूप सारी हिरवळ आहे, तर तिकडे नक्की जा बर का. आणि आरोह सुधारण्यासाठी किंवा ठहराव तुमच्या याच्यामध्ये येण्यासाठी काही अजून आहेत एक्सरसाइजेस? बेस, मध्यम, किरटा आवाज ह्याच्यावरती एक्सरसाइज करायचंय. म्हणजे तुम्हाला आवाजाची तुमची पट्टी कळते, कॅपॅसिटी कळते आणि चढ उतार करणं सोपं जातं. आणि जेवढं शुद्ध बोलता येईल तेवढं बोलायचा प्रयत्न करायचा. समोरच्याला कळलं पाहिजे काय बोलतीये ते. हे तुम्ही दिवसातनं कितीही वेळा करू शकता, कारण जिभेला खूप चांगला व्यायाम आहे हा. आणि त्याने डिक्शन सुधारायला खूप मदत होते. आता ते टेलिफोन ऑपरेटर्स असतात, ते कसे बोलतात, ज्या नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है, कृपया कुछ समय बाद दोबारा कोशिश करें. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये तर याने फार धुमाकूळ घातला आहे. म्हणजे आजकाल अख्खेच्या अख्खे व्हिडिओ AI जनरेटेड यायला लागलेत. त्याच्यामध्ये मग तुमचं व्हिडिओ फुटेज असो, ऑडिओ असो, बॅकग्राऊंड म्युझिक असो, इफेक्ट्स असो, सगळं AI थ्रू केलं जाऊ लागलं आहे. तर मग ही AI इंडस्ट्री आजच्या डेटला या व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीवरती कसा अफेक्ट करते आणि फ्युचरमध्ये याचा इफेक्ट किती होईल असं तुला वाटतं? तर त्याच्यामध्ये नमस्कार ऋतू, खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती तुझं. आणि कशी आहेस? मी मस्त. तू कसं वाटतं इथे येऊन? खूप छान वाटतंय, मस्त. कसा वाटला आमचा स्टुडिओ? खूप छान आहे. मी तेच बघते एक एक हळूहळू डिटेल्स. सुंदर आहे स्टुडिओ. अगदी थोडक्यात मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांसाठी तुझं थोडं इंट्रोडक्शन होऊ देत, मग आपण चर्चा करूयात. ओके. नमस्कार, मी ऋतुजा भट आणि मी एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करते. आणि बरेच वर्ष थिएटर सुद्धा केलेलं आहे, पण आता फुल टाइम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनच काम करते. ग्रेट. मला एकतर सांग की हे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट थोडंसं ऑड आहे. आपल्याकडे काही मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये जेव्हा आपण करिअर निवडतो तेव्हा अशा पद्धतीचे करिअर खूप कमी लोक निवडतात. मला तुला त्याला घेऊनच हा पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की तू व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट किंवा डबिंग आर्टिस्ट होण्याचं तुझं स्वप्न होतं, ॲक्सिडेंटली इकडे आलीस की कशी, का, कधी, काय प्रवास आहे हा सगळा? मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनण्याचं काही स्वप्न नव्हतं माझं. रादर मी म्हणेन या फील्डचा आणि माझा काही संबंधच नव्हता. बरं. मी अगदी लहानपणापासून म्हणजे 10-12व्या वर्षापासून मी नाटक करत आली आहे शाळेतच, आणि त्यानंतर तेच कंटिन्यू होतं. पण ॲक्सिडेंटलीच आले या फील्डमध्ये, कारण कोरोना आला 2020 मध्ये. नाटक बंद पडलं आणि घरी बसून असा प्रश्न होता की काय करायचं, कारण शांत बसून आराम करणाऱ्यातला स्वभाव नाही आहे माझा, काही ना काहीतरी करायचं असतं. तर त्यावेळेस माझा एक मित्र होता, तो मला म्हटला की तुझा आवाज छान आहे आणि तू एखादी गोष्ट छान रंगवून सांगतेस, तर का नाही तू ह्याच्यातच काहीतरी करेत. म्हटलं ह्याच्यात काय करणार आहे? तर तो म्हटला स्टोरी टेलिंग वगैरे ट्राय कर ना. म्हटलं कोण ऐकणार माझ्या स्टोरीज? तर तो म्हटला आपण ट्राय करून बघूयात. म्हटलं ठीक आहे. त्याचंच यूट्यूब चॅनल होतं. त्याच्याच सरांकडून 8 दिवसांसाठी तो एक कॉलर माईक असतो बोया, तो आणला. श्यामची आई नावाचं पुस्तक माहिती असेल, सगळ्यांनी वाचलं असेल, ते रेकॉर्ड केलं आणि टाकलं युट्यूबवर. म्हटलं बघूया. त्याच्या चॅनलवरती टाकलं. हो, म्हणजे चॅनल पण माझा नाही, माईक पण माझा नाही, काहीच नाही, फक्त आवाज माझा होता. आणि हळूहळू लोक ऐकायला लागली आणि मला असं झालं, ऐकतायत की लोक. मग मी अजून लेखकांशी कॉन्टॅक्ट केला, फ्रीमध्ये स्टोरीज घेतल्या, कारण तेव्हा मी काही कमवत नव्हते. त्याच्याच चॅनलवरती टाकायला सुरुवात केली आणि हळूहळू असं करत करत मला 5,000 ते 6,000 सबस्क्रायबर्स झाले युट्यूबला. आणि मला असं झालं की जमतंय आपल्याला हे, म्हणजे करू शकतो आपण. मग मी पुढे काही ॲप्स आहेत, जसं पॉकेट FM, कुकू FM, प्रतिलिपी, त्यांना अप्रोच केलं, त्यांना माझे सॅम्पल्स पाठवले. आणि मग तिकडनं मला पहिले 8 महिने तर काहीच रिप्लाय नाही आला कोणाचा, पण 8 महिन्यानंतर हळूहळू एक छोटं काम मिळत गेलं आणि मी करत गेले. तर असा प्रवास सुरू झाला. किती दिवसापासून करतेस हे साधारण? आता 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. हो. ओके. सगळ्यात पहिला प्रोजेक्ट कुठला होता तो? हाच आपला? हा, म्हणजे हा मी स्वतः केलेला होता, श्यामची आई. पण जर प्रोफेशनल पेड प्रोजेक्ट मला पहिला कुकू FM कडून आला होता, अविवाहित विधवा
असं त्या अच्छा. प्रोजेक्टचं नाव होतं. अविवाहित विधवा. ओके. हां, अविवाहित विधवा असं त्याचं हम्म. नाव होतं. हम्म. आणि अगदी छोटासाच प्रोजेक्ट होता तो, छोटंसं पेमेंट होतं, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. कारण आवाजावर पैसा कमवू शकतो ही आयडियाच नाही, घरी पण नाही, मला पण माहित नाही. बरोबर. त्यामुळे ते पहिल्या ह्याच्यातच मला इतकी मी एक्सायटेड होते हम्म. आणि तो पहिला प्रोजेक्ट होता आणि तो केला होता मी. ओके. काय इन्स्पिरेशन असते म्हणजे मला थोडक्यात काय होतं, आपण 3 वर्ष 4 वर्ष किंवा 1 वर्ष कुठल्याही एखाद्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहतो आणि हम्म. ते आवडायला लागतं. हो. ओव्हर द टाइम किंवा ओव्हर द इयर, हम्म. प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट, असं काय तुला या क्षेत्रातलं आवडलं किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट म्हणून तुला कुठली गंमत अशी वाटायला लागली याच्यामध्ये, की हे याच्यामध्ये मी करू शकते हा. आणि याच्यामध्ये मी लाईफ लॉंग जाऊ शकते? सुरुवातीला तसं बघायला गेलं तर मला स्ट्रगलच खूप वाटायचा. हम्म. कारण घरी असल्यामुळे आवाज यायचे बाहेरचे माईकवर, हम्म. मग मी ब्लँकेटच्या आतमध्ये रेकॉर्ड कर वगैरे असा खूप स्ट्रगल केला. हम्म. कामं मिळायला तर इतका स्ट्रगल झाला मला की हम्म. मी रडायचे की नाहीच मिळते मला काम, तर मी काय करू. पण हळूहळू जसजसं मी काम करत गेले, छोटं 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 लोकांचे मेसेजेस येत गेले की तुझा आवाज आम्हाला खूप आवडतोय आणि आम्ही दिवस रात्र तुझा आवाज ऐकतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर मला सांगायचं झालं तर माझ्यातला ऍक्टर सॅटिस्फाय होत गेला. ओके. कारण व्हॉइस ओव्हर आणि ऍक्टिंग हे हातात हात पकडूनच असतं. बरोबर बरोबर. जो ऍक्टिंग करतो त्याला डबिंग आणि व्हॉइस ओव्हर आलंच पाहिजे, त्याला त्याच्या आवाजावर काम केलंच पाहिजे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळायला लागले. स्टोरी टेलिंग मध्ये, डबिंग मध्ये तर भरपूर कॅरेक्टर्स करायला मिळतात. तर त्याच्यामुळे माझ्या आतला ऍक्टर समाधानी राहायला लागला की ठीक आहे, मी थिएटरमध्ये नाही करू शकत आहे, नाटकात काम नाही करू शकत आहे आता, पण मी इथे कॅरेक्टर्स वरती वर्क करू शकते, इथे मी माझी ऍक्टिंग पणाला लावू शकते. तर तेव्हापासून मला मजा यायला लागली की मी त्याच्यात पण ऍक्टिंग शोधायला लागले. प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी एक अभ्यास करायचे त्याचा आणि मी विचार करायचे मी जर स्टेजवर असले असते तर मी हे कॅरेक्टर कसं केलं असतं. फॉर एक्झाम्पल, जो माझा पहिला प्रोजेक्ट होता अविवाहित विधवा, त्याच्यातली जी मेन लीड होती, तर तिची अशी स्टोरी होती की तिचं प्रेम असतं आणि तो लग्नाआधीच मरतो, त्यांचं ठरलेलं असतं पण तो लग्नाआधी मरतो. आणि मग तिचं कॅरेक्टर मी कसं वर्क करू शकते, तिच्या वडिलांचं कसं करू शकते की जो एक वडील म्हणून हतबल आहे. तर असं मला कॅरेक्टर्समुळे मजा यायला लागली त्याच्यामध्ये आणि मग मी पुढे पुढे जात गेले. असं झालं. आणि हेच इन्स्पिरेशन होतं. हा. ओके. किती मोठी आहे ही इंडस्ट्री, व्हॉइस ओव्हर किंवा डबिंग इंडस्ट्री म्हणू शकतो आपण? खूप मोठी आहे डबिंग इंडस्ट्री. स्कोप भरपूर आहे इंडस्ट्रीमध्ये कामाचा. आणि फक्त इतकंच आहे ना की तुमची योग्य मेहनत आणि तुम्हाला योग्य माणसं भेटली पाहिजेत, तर तुम्ही व्यवस्थित या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह. काय स्किल लागतात या इंडस्ट्रीत येण्यासाठी आणि सर्व्हाइव्ह करण्यासाठी? स्किल म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं म्हटलं जातं की तुमचा आवाज चांगला असेल तरच तुम्ही व्हॉइस ओव्हर करू शकता, तर असं काही नाहीये. तुम्हाला तुमच्या आवाजावर, चांगला आवाज म्हणजे काय? चांगला आवाज म्हणजे म्हणतो ना आपण की एकदम बेसी आवाज असतो एखाद्या पुरुषाचा, तर तो सूट तर होणार नाही. हा, तर तो चांगला आवाज. असे अजूनही मिथ आहे आपल्याकडे. हा, अजूनही लोकांना वाटतं की माझा आवाज चांगला आहे तर मी व्हॉइस ओव्हर ऍक्टिंग करू शकतो, तर तसं नाहीये. तुमचा आवाज खूप सुंदर असेल, अगदी लता मंगेशकर सारखा असेल, पण त्याच्यावर काम केलं गेलं नाही ना तर काही उपयोग नाहीये. त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे. आणि हेच तुमचा आवाज अगदी पातळ असेल किंवा अगदी म्हणतो ना, कोणी कोणी म्हणतं जसं अमिताभ बच्चन, त्याला रेडिओसाठी रिजेक्ट केलं होतं पण नंतर त्यांचाच आवाज वापरला गेला कित्येक ठिकाणी. तर त्यांनी त्यांच्या आवाजावर काम केलं असेल मे बी. तर असं काही नाही की तुमचा आवाज चांगला आहे म्हणून तुम्ही व्हॉइस ओव्हर ऍक्टिंग करावी. किंवा मला अनेक मेसेजेस येतात की मला खूप वेगवेगळे आवाज काढता येतात तर मी करू का. तर माझं म्हणणं असतं की आवाज काढता येतात, चांगली गोष्ट आहे, तुम्ही हाफ वे तिकडे आहात, पण त्याच्यावर खूप गोष्टी ज्या तुम्हाला कळल्या पाहिजे. तुम्ही आवाजावर काम केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या स्किल्सवरती काम केलं पाहिजे. आता स्किल म्हणजे काय, तर फक्त मी हे जे नॉर्मल आवाजात बोलते हे नाही, हा आवाज चेंज करता आला पाहिजे, हा वेगवेगळ्या टोनमध्ये बोलता आला पाहिजे. तुम्हाला कोणी सांगितलं बेस मधला आवाज काढ, तुम्हाला काढता आला पाहिजे. तुम्हाला कोणी सांगितलं किरट्या आवाजात बोल, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हे जे फील्ड आहे ना ते इन्स्टंट आहे, तुम्हाला वेळ नाही दिला जात. म्हणजे आता समजा मी एखाद्या कॅरेक्टरला डब करायला गेलीये, मला स्टुडिओला बोलवलं, ऑडिशन घेतली जाते प्रत्येक वेळी, ऑडिशनला बोलवलं, तिकडे क्लिप प्ले केली जाते, इकडे साऊंड इंजिनियर बसलेला असतो, तो म्हणतो हे बघ हे तुझं कॅरेक्टर आहे, विचार कर. 2 मिनिटाचा पण वेळ नाही दिला जात, घ्यायचं पटकन. तिथल्या तिथे तुम्हाला लगेच फिगर आउट करायचं की हे कॅरेक्टर आहे माझं, ओके 25 वर्षाचं आहे, ठीक आहे,
ही जरा स्वभावाने अशी वाटतेय, एकदम बेधडक वाटते, तर हिला कसा आवाज देऊ शकते मी, हे तिथल्या तिथे झालं पाहिजे. सो तेवढं तुम्हाला वर्क केलं पाहिजे की तुम्ही एवढं इन्स्टंटली काम करू शकता या फील्डमध्ये. ओके. असं म्हणजे अगदीच तुमचा आवाज फार बेसी आहे किंवा लता मंगेशकर सारखा क्लासी आहे यांनी चालत नाही, नाही. तर तुम्हाला व्हॉइस मॉड्युलेशन्स आले पाहिजेत. हो. आणि पहिले तर मला सर्वात महत्त्वाचं जे वाटतं डबिंग करताना किंवा हे करताना, तर ते इमोशन्स आणि एक्सप्रेशन्स तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या मुळात समजले पाहिजे. खरंय. त्याच्यासाठी काय करायचं, इमोशन्सची प्रॅक्टिस करायची. म्हणजे मी सुद्धा सुरुवातीला, माझ्याकडे बरीच पुस्तकं आहेत, एखादा रॅन्डम पुस्तकातला पॅरेग्राफ घ्यायचा, आरशासमोर उभं राहायचं, वेगवेगळ्या इमोशन्समध्ये वाचून बघायचं. आता आपल्याकडे सेम पॅरेग्राफ, सेम वाक्य, समजा एकच वाक्य घ्या तुम्ही. आता मी मध्ये ट्रेनिंग केलं होतं, तिकडे आम्हाला एक अशी डॉक्युमेंटरी होती की महाराष्ट्रातील नयनरम्य ठिकाण जिथे आहेत उंच उंच पर्वत शिखर आणि खूप सारी हिरवळ. तर हे मी नॉर्मली बोलले. तर मला सांगितलं तिकडच्या एका मेंटॉरनी की आता तू शृंगारिक कर. ओके. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नयनरम्य ठिकाण जिथे आहेत उंच उंच पर्वतरांगा आणि खूप सारी हिरवळ, हे झालं शृंगारिक. त्यानंतर तुम्हाला खूप उत्साह दाखवायचा आहे. महाराष्ट्रातील नयनरम्य ठिकाण जिथे आहेत उंच उंच पर्वतरांगा आणि खूप सारी हिरवळ. तर हे साधारण तुम्ही ऍड्स रेडिओवरती ऐकत असाल या आवाजातले. सॅड करायचं असेल तर महाराष्ट्रातील नयनरम्य ठिकाण जिथे आहेत खूप साऱ्या पर्वतरांगा आणि खूप सारी हिरवळ. हॅपी करायचं असेल तर महाराष्ट्रातील नयनरम्य ठिकाण जिथे आहेत उंच उंच पर्वत शिखर आणि खूप सारी हिरवळ. तर असे हे झाले वेगवेगळे इमोशन्स ज्याच्यावरती तुम्हाला केलंच पाहिजे. तरी सुद्धा अजून मी लर्निंग फेजमध्येच आहे अजून, त्यामुळे माझे अजून बेसिक लेवललाच येतात इमोशन्स. पण जे एक्सपिरियन्स्ड व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतात ना, ते असे चेंज करतात इमोशन्स. म्हणजे आत्ता रागात असतील तर आत्ता लगेच हॅपी करू शकतात ते. आता आवाजासाठी पण प्रॅक्टिस करायची. म्हणजे आता लोक म्हणतात की मला खूप आवाज चेंज करता येतो वगैरे, पण असं होतं की समजा एकच वाक्य आहे, तर त्या एका वाक्यामध्ये लोकांना नाही आवाज चेंज करतायत प्रत्येक वेळी. आता जर मला कोणी सांगितलं की तू आजीच्या आवाजात बोल आणि मला हेच सेम वाक्य बोलायचं आहे, तर मला त्याच्यामध्ये थोडं इम्प्रोव्हाइज करावं लागेल. तर आजी सांगताना कशी सांगेल? आजी अशी नाही सांगणार की महाराष्ट्रातलं नयन. आजी काय सांगेल, बाळांनो मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्रात की नाही एक असं सुंदर नयनरम्य ठिकाण आहे, तिकडे ना उंच उंच पर्वतरांगा आहेत आणि खूप सारी हिरवळ आहे, तर तिकडे नक्की जा बर का. हे आजी बोलणार. आणि हेच जर लहान मुलगी बोलणार असेल तर ती कशी बोलेल की तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रात ना एक खूप सुंदर ठिकाण आहे, तिकडे असे एकदम मोठे मोठे पर्वत आहेत आणि अशी खूप सारी हिरवळीची मला खूप आवडते माहितीये का. तर ते इम्प्रोव्हाइज पण करता आलं पाहिजे कॅरेक्टर प्रमाणे आणि आवाजही चेंज करता आला पाहिजे. तर ते हे सगळं स्किल खूप प्रॅक्टिसनीच येतं, ते असंच नाही होऊ शकत. त्याला ट्रेनिंग वगैरे असते. हो, ट्रेनिंग असतं ह्याचं, आणि ते प्रत्येकाने बेसिक ट्रेनिंग तरी घेतलंच पाहिजे. तुम्ही कोणत्याही स्टुडिओमध्ये करू शकता जिकडे हे मेंटरशिप प्रोग्राम शिकवला जातात. आता मी एक पुण्यामधल्या स्टुडिओमध्ये केला. त्याच्या आधी मी काम केलं व्हॉइस ओव्हरमध्ये, पण डबिंगमध्ये मी फार काम केलं नव्हतं. त्याच्या आधी झिरोच केलं होतं, केलंच नव्हतं अजिबात. तर त्यानंतर मला टेक्निक्स कळल्या, कारण टेक्निकॅलिटीज खूप आहेत ह्या क्षेत्रामधल्या ज्या माहीतच नाही आहेत आपल्याला. आता श्वासावरती कसं कंट्रोल करायचं हे मला माहित नव्हतं. मला श्वासच अपुरा पडायचा मी जेव्हा ऑडिओ बुक्स करायचे तेव्हा. तर त्याचे टेक्निक्स तिकडे शिकवले जातात. ओंकार घ्यायचा. काय असतात टेक्निक्स श्वासावरती कंट्रोल करण्याचं किंवा श्वास पुरवण्याची? मोस्टली ओंकारची हे करायचा, ओंकारची प्रॅक्टिस करायची. जेवढा श्वास लांबवता येईल तेवढा, प्रेक्षकांसाठी जेवढा श्वास लांबवता येईल तेवढा लांबवायचा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवते की तर
ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, ओंकारमध्ये पण. हम्म. तर ओंकारची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे कुठले प्रकार श्वासासाठी. आहेत ओंकारचे? म्हणजे आता मी साधा ओम घेतला ओके. तर त्याच्यामध्ये औम. औम असतं, ओके. आ असतो, आ, ओ उ. आम हम्म. हे पण असतं. हा. याच्यामध्ये आवाज क्लिअर होतो. हम्म. तर हे जर तुम्ही केलं हम्म. आणि जेवढा जास्त वेळ कधी तुम्हाला करायला टिकता पाहिजे येईल, साधारण आयडियली हे? तुमच्यावरती. आता सुरुवातीला मी 3 पासूनच सुरू केलं होतं. 3 ओंकार घ्यायचे सुरुवातीला कधी मी फक्त. सकाळी केलं पाहिजे, दुपारी, संध्याकाळी? नाही, तुमच्यावरती आहे, बरं. तुम्हाला जेव्हा करायचंय. हम्म. आता मी अशी करते की जर मला काम असेल हम्म. तर कामाच्या 1 तास आधी मी ओंकार घेते. हम्म. माइंड शांत राहतं, क्लिअर राहतं. हम्म. आणि आवाजासाठी सुद्धा उपयोग होतो, हम्म. ब्रीदिंगसाठी सुद्धा उपयोग होतो ओंकारचा. बरोबर. तुम्ही दिवसातनं 2 वेळा करू शकता, हम्म. सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा. 3 किंवा 5 तीन सेट आपण हा ते 3 केले 5 पाहिजे. किंवा 11चा सेट करू शकता. तुमच्यावरती तुम्ही किती करताय ते. आणि अगदी व्हॉइस आणि तुम्हाला किती वापरायचा आहे, आणि वापरायचा हा जरी नसला तरी रोजच्या तरी हा व्यवहारामध्ये हे फार कामी येतं. नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, व्हॉइस ओव्हरचे जे स्किल आहेत ना ते हम्म. प्रत्येकाने शिकले पाहिजेत. हम्म. फक्त व्हॉइस आर्टिस्ट किंवा ऍक्टरनी नाही, हम्म. तर रोजच्या आयुष्यात आता IT वाले असतात, त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं Yes. असतं, तर त्यांना पण खूप उपयोगाचं आहे तुमचा आवाज तुम्ही कसा वापरताय हे. हम्म. आता तुम्ही ऑपरेटर्सचे आवाज ऐकता, हम्म. गोड असतात आवाज, हम्म. हो. त्याच्याशिवाय कोण नाहीतर इरिटेट होतं हम्म. की काय आवाज आहे हा. बरं. पण तोच जर आवाज छान असेल तर तुमचा मूड फ्रेश होतो ना, अरे छान, कारण तो आवाज वापरला तसा गेलाय. त्यामुळे ते महत्वाचं आहे की तुम्ही जरी कुठल्याही फील्डमध्ये असाल, तुमच्या आवाजावरती जर तुमचं काम झालं असेल ना, तुम्हाला कॉन्फिडन्स येणार की मी बोलू शकतो, मी छान प्रेझेंटेशन देऊ शकतो. म्हणजे आवाजावरती म्हणजे आपोआप डिक्शनवरती काम होणार आहे, तुमच्या आवाज वापरण्यावरती, तुमचे चढ उतार कसे आहेत याच्यावरती सुद्धा तुमचं वक्तृत्व ठरतं ना. हा, तर त्या सगळ्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे प्रत्येकानेच, फक्त व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि ऍक्टरनी नाही, असं मला वाटतं. फक्त तुमचा श्वास पुरवण्यासाठी, थोडक्यात डिक्शन सुधारण्यासाठी काय करू शकतो? डिक्शन सुधारण्यासाठी आता वेगवेगळे एक्सरसाइज आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांना उपयोगी पडणारा, जो बऱ्याचशा थिएटर आर्टिस्टला सुद्धा माहित असेल, तोंडात पेन किंवा पेन्सिल धरायची अशी, आणि कुठलाही एक पुस्तकातला पॅरेग्राफ घ्यायचा आणि जेवढं शुद्ध बोलता येईल तेवढं बोलायचं. कुठलाही पॅरेग्राफ घेऊ शकता तुम्ही. फक्त करूयात का? हा, करूयात ना. पेन द्या मला फक्त, प्लीज. ही अशी धरायचा पेन, आणि जेवढं शुद्ध बोलता येईल तेवढं बोलायचा प्रयत्न करायचा. समोरच्याला कळलं पाहिजे काय बोलतीये ते. हे तुम्ही दिवसातनं कितीही वेळा करू शकता, कारण जिभेला खूप चांगला व्यायाम आहे हा, आणि त्याने डिक्शन सुधारायला खूप मदत होते. प्लस क्लॅरिटी येते तुमच्या बोलण्यामध्ये, ठेहराव येतो एक, जो नसतो खूप वेळा आपल्या बोलण्यामध्ये. घाईघाईमध्ये बोलणं संपवायचं असतं. माझी अजूनही घाईघाई होते कधी कधी, सो हा एक्सरसाइज मी करते. मूडवरती पण डिपेंड असते कधी कधी. हा, पण त्याच्यासाठीच मग ओंकार म्हणायचा की तुमचं क्लिअर राहतं सगळं माइंड. मूड जर खराब असेल तर चांगला होतो, आणि हा एक्सरसाइज जर केला ना तर मग त्यांनी खूपच फायदा होतो डिक्शनसाठी. तर मी हा सगळ्यांनाच सजेस्ट करेन की नक्कीच करा. आणि आरोह अवरोह सुधारण्यासाठी किंवा ठेराव तुमच्या याच्यामध्ये येण्यासाठी काही अजून आहेत एक्सरसाइजेस म्हणजे ठेहरावसाठी तुम्ही आता आम्हाला जे एक्सरसाइज सांगितले होते ट्रेनिंगमध्ये, तर त्याच्यामध्ये बेस, मध्यम आणि किरटा आवाज, मी समजेल अशा भाषेत मुद्दाम सांगते हा, किरटा आवाज, ह्याच्यावरती एक्सरसाइज करायचे. म्हणजे तुम्हाला आवाजाची तुमची पट्टी कळते, कॅपॅसिटी कळते, आणि चढ उतार करणं सोपं जातं. फॉर एक्झाम्पल आता सारेगम घेऊयात साधं, तर बेस मध्ये सारेगम म्हणायचंय तुम्हाला. सा रे ग म, हा बेस झाला. सा सा, हा मध्यम झाला. तर तुम्ही बेस पासून, मध्यम पासून किरट्यापर्यंत जायचंय. सा रे ग म प ध नी सा, तरी मी हे मध्यम मध्येच घेतलंय. किरट्यामध्ये जर जायचं असेल, सा नी ध प, ह्या जर एक्सरसाइज केला ना तर तुम्हाला तुमच्या आवाजावरती कंट्रोल होतो. आणि चढ उतारांचं जर म्हणाल तर त्याच्यासाठी वाचन, आरशासमोर उभं राहायचं,
कुठलाही आरशासमोर उभं नसेल राहायचं तर मोबाईल आहे, रेकॉर्ड करायचं. तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो खूप वेळा, की हे वाक्य जर असं आहे तर ते मी अजून कशा प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं, महाराष्ट्रातील नयनरम्य ठिकाण हे नॉर्मल झालं, मग मी अजून कशा वेगळ्या प्रकारे म्हणू शकतो त्याचा अभ्यास करायचा. किंवा मी म्हणेन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ना व्हॉइस ओव्हर किंवा ऍक्टरसाठी, ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे समोर बसलेला माणूस कसा बोलतोय. आता ते टेलिफोन ऑपरेटर्स असतात, ते कसे बोलतात. ज्या नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है, कृपया कुछ समय बाद दोबारा कोशिश करें. हे ऑब्झर्वेशन झालं. हे का चेंज करू शकले मी, कारण मी तो आवाज कसा आहे. अच्छा, पहिली जी आहे ती थोडीशी हाय पिच मध्ये बोलते. ज्या नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता ती इथून बोलतीये. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं ती इथून बोलतीये. सो हे ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे की कोण कुठून बोलतोय. आता पुरुषाचा किंवा बेसी आवाज जो म्हणतो आपण तो इथून येतो, नाभीतून. नमस्कार माझं नाव आहे, तो नाभीतून येणार. जो थोडासा मीडियम बेसला जातो तो छातीतून येणार, आणि जो अगदी किरटा आवाज आहे तो पूर्ण इथून येणार. अच्छा, म्हणजे जेवढा बेस तो तेवढा बेस पासून येतो. हा, ओके. त्याच्यासाठी पण ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. महत्वाचं काय, जेव्हा आपण सिंगर वगैरे यांना ऐकतो तेव्हा ते सांगतात की डाएट पण फार महत्वाचं असतं. जिभेचे चोचले ज्याला म्हणतो आपण, तसं किती अफेक्ट करते हे डाएट म्हणा, किंवा जे पदार्थ आपण खातो ते कुठले कुठले अवॉइड करायचे असतात, किंवा आवाज राखण्यासाठी ज्याला म्हणतो ना आपण, माझा आवाज छान आहे पण तो आयुष्यभर तसा राहावा, याच्यासाठी काय काय डाएट किंवा याचं पण काय करते तू? हो, करते. एकतर थंड काहीच नाही. बर. हो, आईस्क्रीम खात नाही मी. कोल्ड कॉफी मला खूप आवडते पण नाही पीत. हॉट कॉफीज पिते, किती गरमी असू देत हॉट कॉफीज प्यावी लागते मला. कारण थोडंसं जरी थंड खाल्लं ना, असं नाही जाणवणार, पण माईक वरती लगेच जाणवतो तो आवाज. सो थंड काही खायचं नाही, दही खायचं नाही. आता लता मंगेशकर यांनी कित्येक वर्ष दहीच खाल्लं नाही. तर व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला सुद्धा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण त्यांचं सगळं, हो, कारण त्यांचं सगळं आवाजावरतीच आहे. आणि इकडे तर तुम्हाला वेगवेगळ्या आवाजांमध्ये बोलायचंय, त्यामुळे तुमचा आवाज तसाही डॅमेज होतोच, व्होकल कॉर्ड डॅमेज होतेच तुमची. आता मेघना एरंडेचा इंटरव्ह्यू तुम्ही पाहिला असेल तर त्यांनी म्हटलं होतं की इतके वेगवेगळे आवाज काढून मी आता गाणं नाही म्हणू शकत, कारण आवाज डॅमेज होतो. अच्छा, खूप वेगवेगळ्या आवाजात तुम्ही बोललात तर ऑलरेडी आवाज डॅमेज होणार आहे तुमचा, त्यात तुम्ही थंड, दह्याचे, दुधाचे पदार्थ. म्हणजे रेकॉर्डिंगच्या आधी तर आम्हाला सांगितलेलं आहे की 1 तास आधी दुधाचा कुठलाही पदार्थ खायचा किंवा प्यायचा नाही. अच्छा, चहा सुद्धा नाही? चहा म्हणजे ब्लॅक टी वगैरे मी घेते जनरली, पण नाही शक्यतो दुधाचे पदार्थ, कारण तिकडे एक मॉइश्चर तयार होतं. तूप खाल्लं की एक तुम्हाला ते चक्कल येणार बोलताना. किंवा इव्हन मी जेवते सुद्धा 1 तास आधी जेवते, कारण आपल्या तोंडात लाळ जमा झालेली असते जेवल्यानंतर, ते चक्कल येतं माईकवर, असा आवाज येतो. तशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माईक मध्ये खूप स्पष्ट ऐकायला खूप स्पष्ट. म्हणजे जर मी आज आईस्क्रीम खाल्लं असेल तर माझा साऊंड इंजिनियर विचारतो काय खाल्लं होतं ऋतू आज. म्हणजे मी खूप गेल्या महिन्यात खाल्लंच नाहीये, पण जर खाल्लं असेल तर लगेच इंजिनियरला कळतं काय खाल्लं होतं, आईस्क्रीम खाल्लं का कोल्ड कॉफी प्यायली, लगेच कळतं माईक मध्ये. सो पथ्य खूप गरजेचं आहे. कुठलेही थंड पदार्थ खायचे नाहीत, आईस्क्रीम वगैरे पूर्णपणे अवॉइड करायचं. जर तुमचं असं असेल की तुम्हाला 8 दिवस आता रेकॉर्डिंगच नाहीये तर तुम्ही छोटंसं थोडंफार काहीतरी खाऊ शकता. पण मध्ये कसं व्हायचं की मला कंट्रोल नाही व्हायचं, मी आईस्क्रीम खायचे, कारण घरी सगळे खातायत, मग मला असं व्हायचं मलाही खायचंय तर मी खायचंय, पण माझा लगेच आवाज खराब व्हायचा. मग त्याच्यासाठी मी एक काढा रेसिपी शोधून काढलेली, मग मी तो प्यायचे आणि रेकॉर्डिंगला बसायचे. काढा प्यायचा, हा, म्हणजे थोड्या वेळाने काढा प्यायचा, म्हणजे मग थोडासा तरी आवाज डॅमेज होतोच थोडासा, पण थोडासा म्हणतो ना आपण गरम काढा पिला की बरं वाटायचं. तर मग तो काढा मी, आणि तो अजूनही मी घेते काढा, रेकॉर्डिंग असेल किंवा काही असेल तर तो काढा असतोच. स्पीच क्लिअरिटीसाठी काही सांगू शकशील, कारण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो बोलताना अडखळणं, हो, किंवा म्हणजे जीभ न वळणं ज्याला आपण म्हणतो ना, त्याच्यासाठी काय आहेत एक्सरसाइज? त्याच्यासाठी मी हा जो सांगितला तो पेन तोंडात धरून, तो खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. अच्छा, कारण जीभ न वळणं ह्याच्यासाठीच तो एक्सरसाइज आहे. अच्छा, आणि ते टंग रोलिंग वगैरे सांगतात.
टंग ट्विस्टर्स, टंग ट्विस्टर्स. हो ते पण खूप महत्वाचे आहेत. हम्म. त्यांनी पण तुमचं काय म्हणतात त्याला, माइंड पण शार्प राहतं हम्म. आणि तुमच्या जिभेचा पण व्यायाम होतो. हम्म. तर आम्ही इतर टंग ट्विस्टर्स पेन तोंडात धरून वगैरे पण करायचो जेव्हा मी अच्छा. थिएटर करायचे तेव्हा. हम्म. आणि मला थिएटरचा खूपच उपयोग झाला व्हॉइस ओव्हरसाठी, कारण आमचे सर घ्यायचेच हे हम्म. सगळे एक्सरसाइज, हम्म. ओंकारापासून ते टंग ट्विस्टर्स पर्यंत सगळं करायला लावायचे टंग ते. ट्विस्टर्स तुम्ही जे तुमच्या प्रॅक्टिसच्या दरम्यान केले होते तसं काही करू शकतेस इथे? आता तरी मला टंग ट्विस्टर असं कुठलं आठवत नाहीये हा. ते, कारण मी थिएटरच्या वेळी खूप केले होते. चंदुकीच्या आणि चणे हा ते सगळ्यांना आठवतं. काकांचे कामाचे कागद कात्रींनी करा कापले, हा. किंवा शी सेल्स सी शोर्स, हम्म. असं ते जे काही असतात ना टंग ट्विस्टर्स, हम्म. तसे केलेले. चंदुकीच्या चिको चांदनी चौक में चांदी की चमचे से चटणी चटाई. हा. कमी कशी तर गई. मी म्हणते की तुम्हाला जर समजा आता टंग ट्विस्टर्सचा कॉन्फिडन्स नसेल, हम्म. तुम्हाला असं होत असेल की नाही टंग ट्विस्टर्स कसं करणार, माझा अजून स्पीचच क्लिअर नाहीये, बरोबर. तर मी म्हणेन तुम्ही नॉर्मली पेन तोंडात धरा, पेन्सिल तोंडात धरा, हम्म. कुठलाही एखादा पॅरेग्राफ घ्या, वाचा. हम्म. किंवा तुम्ही हे पण बोलू शकता की माझं नाव ऋतू आहे, हम्म. तोंडात तोंडात पेन्सिल पेन धरायचं, पकडून. हा. आरशासमोर उभं राहायचं हम्म. आणि जेवढं क्लिअर बोलता येईल तेवढं क्लिअर बोलायचं. हम्म. हम्म. इतपत बोलायचं की कळलं पाहिजे समोरच्याला तू काय बोलतोयस ते. हम्म. तरच तुमच्या जिभेचा चांगला एक्सरसाइज होणार आहे. आणि जर तुम्ही हा एक्सरसाइज केलात ना, हम्म. लाईफ लॉंग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार जीभ वळवण्यासाठी. अच्छा. कारण जिभेचा एक्सरसाइजच आहे तो, जसं आपण जिम करतो हम्म. की बॉडी फ्लेक्झिबल राहावी म्हणून, तसं हम्म. जीभ फ्लेक्झिबल राहिली पाहिजे तुमची, हम्म. त्याच्यासाठी हा एक्सरसाइज आहे. ग्रेट. आपण बिझनेस बद्दल बोलत होतो, या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. जेव्हा आता पॉडकास्ट जर कोणी ऐकला तर बऱ्याचदा काय होतं की वेगवेगळ्या विषयावरती जेव्हा आपण पॉडकास्ट करतो तर तेव्हा जे गेस्ट असतात ना त्यांची जे क्वालिटी आहेत त्या एक्वायर करण्याचा प्रयत्न असतो आपल्या प्रेक्षकांचा. जर समजा हा पॉडकास्ट पाहून किंवा इतरही वेळी असं एखाद्याला वाटत असेल की मला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचंय किंवा याच्यात काही करिअर आहे का, कारण आपल्याला फार करिअर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत परंतु आपल्याला ते माहीत नसतात. हे करिअर म्हणून कितपत चांगलं आहे आणि काय वाटतं तुला, एक करिअर म्हणून कशी बघतेस तू याच्याकडे, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट किंवा डबिंग आर्टिस्ट म्हणून? खरं सांगायचं तर सुरुवातीला मी ह्याच्याकडे करिअर म्हणून बघितलं नाही, कारण खूप लोकांना अजूनही आयडिया नाहीये की व्हॉइस ओव्हर किंवा डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर केलं जाऊ शकतं. तर आता जेव्हा मी काही वर्ष काम केलं या इंडस्ट्रीमध्ये तेव्हा मी सांगेन की खूप छान फील्ड आहे करिअर करण्यासाठी तुम्हाला, आणि तुम्ही स्वतःला शोधू शकता ह्या फील्डमध्ये. म्हणजे माझा जो कॉन्फिडन्स, मी मगाशी जसं सांगितलं खूप लो लेवलला कॉन्फिडन्स होता माझा, पण ह्या फील्डमध्ये मी जसजशी काम करत गेले ना माझा कॉन्फिडन्स वाढत गेलाय. आणि तुम्हाला जर व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. त्याला काही अशी अट नाही की आवाज खूप भारी पाहिजे किंवा खूप गोड मधुर आवाज, अगदी कानाला असा मधासारखा वाटला, असं काहीही नाहीये. तुम्ही तुमच्या आवाजावर काम करायला पाहिजे, फक्त शिकायला तयार पाहिजे, इन्स्टंट काम करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि जर फील्डमध्ये यायचं असेल तर मी म्हणेन आधी सुरुवातीला स्वतःच्या डिक्शनवर, स्वतःच्या आवाजावर काम करा, जेणेकरून तुम्ही जर 4 लोकांमध्ये उद्या जाल तर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम नको यायला. तर हे साधे साधे गोष्टी आहेत. कुठलंही पुस्तक घ्या, आरशासमोर वाचा, वेगवेगळ्या इमोशन्समध्ये वाचा, ही बेसिक तयारी करून घ्या स्वतःची फील्डमध्ये येण्याच्या आधी. जसं आपण, आणि जमल्यास मला असं वाटतं की तुम्ही ट्रेनिंग सुद्धा घ्या. जर आता काही जण असे आहेत, एक गावाकडची मुलगी होती, तिचा मला मेसेज आला होता की दीदी मी ट्रेनिंग नाही घेऊ शकत, कारण तिची परिस्थिती नाहीये ट्रेनिंग घेण्याची, आणि तसं बघायला गेलं तर ट्रेनिंग महाग असतं. तर मी म्हणेन की असे जे लोक आहेत ज्यांना नाही आता ट्रेनिंग घेणं शक्य, तर त्यांनी स्वतःवरती काम करा. आपण कसं जॉबला जाण्याच्या आधी इंटरव्ह्यूसाठी तयारी करतो किंवा परीक्षेची तयारी करतो, तशी तयारी करणं गरजेचं आहे. तर तुम्ही आवाजावरती काम करा. मी जे एक्सरसाइज सांगितले, ओंकार करा, सारेगमप म्हणून बघा, बेसमध्ये जातोय का, मिडलमध्ये जातोय का, किरटा जातोय का, आपला सगळ्यात बेस्ट व्हॉइस कोणता हे शोधा. ते शोधण्यासाठी तुम्हाला आधी काम केलं पाहिजे तुमच्या आवाजावर, की तुमची कपॅसिटी काय, किती वर जाऊ शकता, किती खाली जाऊ शकता. काही जण किरटा नाही बोलू शकत, काही जण बेसला नाही जाऊ शकत, पण ती कपॅसिटी तुम्हाला कळली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय, तर तुम्ही एक्सरसाइज करा, वाचन भरपूर करा, आणि असं मनातल्या मनात नाही, मोठ्यानी वाचा. काही येऊ दे तुमच्या समोर, मोठ्यानी वाचायचं. आता आम्ही तर काय करतो, आम्ही कुठेही गेलो ना, आता समजा इथे आहे, इथे समजा काहीतरी लिहिलेलं आहे, तर आम्ही ते मोठ्यानी वाचून बघणार. फक्त मनातल्या मनात राजमंच, संवादातून उत्थान, अच्छा, हे नाही, मोठ्यानी वाचायचं एकदम.
तर त्याला तुम्हाला कळणार की अच्छा वेगवेगळे स्क्रिप्ट मी कसा वाचू शकतो. कारण तुमच्यासमोर खूप वेगवेगळे स्क्रिप्ट येणार आहेत. काही वेळेला तर फक्त एवढंच असतं, नंबर्स घ्यायचे असतात किंवा अगदी एखादं वाक्य असतं. ई लर्निंग प्रोजेक्ट असेल समजा, आता मध्ये मी एक ई लर्निंग प्रोजेक्ट केला होता. त्याच्यामध्ये अगदी एक गेम होता तो, आणि त्याच्यामध्ये अगदी एवढेच वाक्य होते की तुमचे या खेळात स्वागत आहे, तुम्ही 1 नंबर दाबू शकता. तर एवढेच वाक्य असतात काही वेळेला. पण मग हे कसं वाचायचं? अच्छा हा गेम आहे तर उत्साहित पाहिजे, कारण खेळाडू असणार आहेत तिकडे, बरोबर आहे. तर मग तुम्हाला इंथुझियाझम दाखवला पाहिजे. जर माहिती असेल एखादी, हे आहे एक पर्यटन क्षेत्र जिथे तुमचे आम्ही स्वागत करतो, तर इथे एक ठेहराव आहे आवाजाचा, कारण ती माहिती देणार आहे आता. तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रिप्ट येणार आहेत तुमच्या समोर. काही काही वेळेला खूप फनी स्क्रिप्ट असतं. जसं मी इंस्टाग्रामवरती जे माझे व्हिडिओज टाकते, तर त्याच्यातली लुसी हे कॅरेक्टर डेस्पिकेबलचं खूप फेमस, म्हणजे खूप आवडतं लोकांना. त्यांचं असं असतं तिचे खूप व्हिडिओज टाक. तर ती एकदम बिनधास्त आहे. आणि मी जेव्हा तिचा पहिला व्हिडिओ केला होता तर तो होता पार्लरवाला. ती पार्लरमध्ये कामाला आलेली असते पण तिला काहीच येत नसतं त्याच्यातलं. तर मी विचार केला हिला फनी कशी करू शकते मी. तर ते असतात ना पार्लरमध्ये काही काही आपल्याला ताई दिसतात ज्यांना काहीच येत नसतं, पण त्यात तुम्हाला सांगतात की तू ना हे करून घे, तू ना ते करून घे, करून दाखवण्यात एखादा. हा, तर ती लुसी जेव्हा माझ्या डोक्यात आली ना, मी म्हटलं मी फक्त त्याचा एक प्रवास सांगते, त्याचा आवाज मला कसा सुचला. तर मी म्हटलं हिचं काहीतरी वेगळा आवाज पाहिजे. आणि मी मराठी ऐकलं होतं डब केलेलं, पण मला असं वाटलं नाही सूट होते हे लुसीला. ती अशी ना बिनधास्त आहे आणि ती अशी, आजकालचा शब्द आहे निब्बी वाटली पाहिजे. तिला काही येत नाही पण ती फुशारक्या मारतीये. तर मग मी म्हटलं की ओके आपण थोडासा किरटा आवाज काढून बघूयात. सो मी ट्राय केलं. नमस्कार, काय करायचंय तुम्हाला? पण म्हटलं शुद्ध बोलून नाही चालणार. म्हटलं थोडासा एक ग्रामीण बघूयात आपण. हा, तर मग मी लुसीला म्हटलं आपण तिला फुल गावठी करूयात, मे बी हे आवडेल लोकांना. आणि मी ते केलं की कोण आहे, अरे कोण तू, अरे तुला काय पाहिजे, अशी ती बोलते. म्हणजे ती बिनधास्त आहे. आणि तिचं असं आहे की काय म्हणतात त्याला, समोरचा जो कुठलाही कॅरेक्टर असू दे, समोर लुसीचं कॅरेक्टर असलं ना की ते नाहीच राहत तिच्या समोर. सो मला तो आवाज खूप काय म्हणतात त्याला, मी तिच्या कॅरेक्टरचा खूप अभ्यास केला त्याच्यासाठी की ती अशी राहतीये. अच्छा ती दिसायला तर मॉडर्न आहे, पण तिला जर मी हा असा कॉन्ट्रास्ट आवाज दिला ना तर तो खूप भारी वाटेल. आता तुम्ही मला इथं बोलवलं ना, मला लय भारी वाटतंय बघा. ते खूप कॉन्ट्रास्ट आणि ते छान वाटलं तिच्या कॅरेक्टरला. त्यामुळे लोकांचे मला त्या एका कॅरेक्टरवरून लोकांचे मेसेजेस आहेत की लुसीचा अजून करा, तिचा आवाज खूप भारी वाटतो. तुम्ही जेव्हा बोलता ना तिच्या आवाजात की कोण आहे ते, तर ते खूप फेमस झालंय. म्हणजे मला लिटरली मेसेज येतात ते कोण आहे ह्याच्यासाठी आम्ही परत परत ऐकतो. तर तसे कॅरेक्टरवरती वर्क केलं ना तुम्ही, मग भलेही ते कॉन्ट्रास्ट जरी असेल तरी ते होऊन जातं छान. अच्छा, आजच्या काळामध्ये कोणालाही जर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट किंवा डबिंग आर्टिस्ट व्हायचं असेल तर पहिले तर त्याने स्वतःच्या आवाजावरती, अवरोहावरती, डिक्शनवरती, श्वासावरती काम केलं पाहिजे. ऑब्झर्वेशन आणि वाचन वाढवलं पाहिजे आणि जमल्यास ट्रेनिंग घेतली पाहिजे. बरं, समजा एखाद्याला जर काम शोधायचं असेल तर अशा काही साईट्स, ॲप्स वगैरे असतात का जिथे ते लोक काम शोधू शकतात व्हॉइस ओव्हरसाठी किंवा डबिंगसाठी? हो, तुम्ही जर गुगलला टाकलत तर तुम्हाला भरपूर साईट्स मिळतील. तरी सुद्धा मी 1-2 साईट्सची नावं सांगते. voices.com म्हणून आहे, फिवर आहे, किंवा जर ह्या साईट्सवरती जायचं नसेल तर तुम्ही लिंक्डइनवरती तुमचं एक प्रोफाईल बनवा. तिकडे व्हॉइस ओव्हरशी रिलेटेड जेवढे लोक आहेत त्यांना सगळ्यांना कनेक्ट व्हा. मला पर्सनली लिंक्डइनचा खूप चांगला अनुभव आहे. मला लिंक्डइनवरून खूप लोक अप्रोच झाली आहेत. तिकडे सुद्धा तुम्ही तुमचे व्हिडिओज टाकू शकता व्हॉइस ओव्हरचे, मी टाकते. आणि जेवढ्या तुमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांना कनेक्ट होता येईल तेवढं तुम्ही व्हा. तर लिंक्डइनवरती खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण असतात व्हॉइस ओव्हरसाठी, किंवा लोक तुम्हाला अप्रोच होतात की तुमचा आवाज आम्हाला आवडला. आता मध्ये मला स्पेनमधून आलं होतं, लिंक्डइनवरूनच आलं होतं. हा, तर त्यांना आवडलं होतं आणि त्यांना हिंदीसाठी कोणीतरी हवं होतं. तर माझं इतकंच म्हणणं आहे की वेळ खूप द्यावा लागेल या फील्डला. कारण मला असं खूप वेळा एक म्हटलं जातं की तुझं काय, तू माईकवर तर बोलतेस. तर ते तसं नाहीये, माईकवरती बोलणं इतकं सोपं नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. आता आज सुद्धा माझ्या फॅमिलीमध्ये मी सांगेन, माझ्या नातेवाईकांमध्ये मी जे करते त्याला रिअल जॉब म्हणून बघितलं जात नाही. मी जे करते त्यांना असं वाटतं तुझं काय,
तो मजा माईकवरती गप्पा मारायच्या असतात तुला, फक्त माईकवरती नुसतं वाचायचं असतं. पण ते तसं नाही, त्यांना माहीत नाहीये किती टेक्निकॅलिटीज असतात, किती गोष्टींचा आम्हाला सॅक्रिफाईस करावा लागतात. तर ते सगळं करावं लागणार आहे या फील्डमध्ये यायचं असेल तर. आईस्क्रीम सोडा, कोल्ड कॉफी सोडा, तेलकट तुपकट खाणं सोडा, आवाजावरती काम करा, उच्चारांवरती खूप काम करा. कारण मी असं नाही म्हणणार की तुम्हाला शुद्धच बोलता आलं पाहिजे, पण जसं कॅरेक्टर आहे तसं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जर कॅरेक्टर आहे एखादा शहरातला शुद्ध बोलणारा व्यक्ती, तर तुम्हाला शुद्धच बोललं पाहिजे. जर सातारकडचा आहे तर तुम्हाला सातारकडचं बोलता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी पण ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. आता मी मध्ये एक स्टोरी केली होती, त्याच्यामध्ये कोकणी स्टोरी आहे ती पूर्ण. शिमगा नाव आहे तिचं, आणि कोकणात शिमगा खूपच हे आहे. सुरूच आहे. हो, शिमगा. हो, त्याच्याच ह्याच्यावरती केली होती आता आम्ही स्टोरी. आत्ताच रिलीज झाली ती. तर त्याच्यासाठी मला कोकणी खूप सारे व्हिडिओज बघितले, मी व्लॉग्स बघितले कोकणी माणसांचे. कोकणी काही करून दाखवू शकतेस एखादं? हा, मी 1-2 वाक्य करून दाखवू शकते. म्हणजे त्याच्यामध्ये एक आजी होती, एकदम अशी खाष्ट पण प्रेमळ मनात. खाष्ट आजी. हा, कोकणी आजी, युज्युअल कोकणी आजी. हा. तर ती तिच्या नातवाला बोलताना कशी बोलेल, म्हणेल, रे मेल्या, हिथं काय करतस, जा की तुझी बायल आली आहे ना. म्हणजे त्यांचा तो टोन असतो ना, खय चाललंस आता, बघू माका, हा टोन त्यांचं बोलण्याचे. ती काय म्हणतात त्याला, एक बघू माका, हे जे आहे ना, ती आजी आहे, त्यामुळे तिच्या ह्याच्यामध्ये तो एक ठसका असणार आहे बोलण्यात, ठसकेबाज आजी. आणि त्यात ती खाष्ट आहे, त्यामुळे ती सतत रागातच असते, आणि त्यात ती कोकणी आहे. तर हे आत्ता एक होतं, कोकणी एक स्टोरी केली होती, किंवा मध्ये पण एक स्टोरी केली होती ज्याच्यामध्ये थोडंसं बेळगावी टच होता. तर मी कधीच बेळगाव किंवा त्या साईडला गेले नाहीये, मी जास्त ऐकली पण नाहीये ती भाषा. तर जेव्हा माझ्यासमोर ती बेळगावी स्क्रिप्ट आली तेव्हा मला असं होतं, मी कशी करू ही. बरोबर. तर मग मी युट्यूबला पण सर्च केलं, पण असं मनासारखं काही मला सापडले नाहीत व्हिडिओज. मग मी थोडी शांत बसले, ओंकार घेतला, मग माझं माइंड क्लिअर झालं. आणि मला आठवलं, मी एकदम लहान होते ना, तेव्हा स्वामी समर्थांचा एक चित्रपट बघितला होता, त्याच्यामधली सुंदराबाई कशी बोलायची. असं काय केलं जी, स्वामी बघा की ओ, तो जो हेल आहे ना त्यांचा, ते मला एकदम क्लिक झालं की अरे सुंदराबाई कशी बोलायची ते आठव. मी म्हणलं अच्छा. मग मी तो हेल आणि ते बेळगावी, मी तुला आता मारणार जी, ते त्यांचं ते जो हेल काढतात ना शेवटला, स्वामी बघा की ओ काय केलं, तर ते मग मी असं, मग तुम्ही जेव्हा ओंकार घेता किंवा तुम्ही माइंड रिलॅक्स करताना तुम्हाला आठवतं, कारण एक्सपिरियन्सेस, अनुभव खूप असतात तुमच्या आयुष्यात. ओंकारचा हा सुद्धा फायदा होतो. माइंड रिलॅक्स असलं की बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. खूप गोष्टी सॉल्व्ह होतात. आणि हे जे तुमचे अनुभव आहेत ना, तर ते तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तरच तुम्हाला आठवणार. उघड्या डोळ्याने जगाकडे बघा. हो, कम्प्लिटली पुस्तकं भरपूर वाचा. ॲज पर यू, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून, डबिंग आर्टिस्ट म्हणून फुल टाइम करिअर होऊ शकतं. हो, फुल टाइम होऊ शकतं, खूप छान करिअर होऊ शकतं. किती पैसे मिळतात? पैसे मला तर पहिले पेमेंट ठरतं कसं, किंवा ती प्रोसेस काय असते थोडक्यात, सगळी ती ऐकून घ्यायला आवडेल. कसं असतं, आता समजा एखादं ऑडिओ बुक आहे, एखाद्या प्लॅटफॉर्मसाठी आहे, तर प्लॅटफॉर्म तुम्हाला एक बजेट देतं. फॉर एक्झाम्पल आपण धरून चालू, तुमच्या पॉप्युलॅरिटीवरती हो असतं, पॉप्युलॅरिटी पण असतं. हो, तर समजा 1 लाखाचं बजेट दिलं सगळं मिळून, 1 लाखात तुम्हाला फायनल प्रोडक्ट द्यायचं. तर आता त्याच्यामध्ये साऊंड इंजिनियर आला, एडिटर आला, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आला, तर ते स्टुडिओ टू स्टुडिओ डिफर करतं की स्टुडिओ आर्टिस्टला किती देणार आहे, साऊंड इंजिनियरला किती देणार आहे, एडिटरला किती देणार आहे. तर ते डिफर करतं प्रत्येक स्टुडिओ टू स्टुडिओ. पण माझं असं म्हणणं आहे की सुरुवातीला जर थोडंफार कमी पैशात काम करावं लागलं तर करू शकता, एक्सपिरियन्ससाठी. मी केलंय. असं म्हणतात की कमी पैशात अजिबात काम करायचं नाही, पण माझं म्हणणं आहे की तुम्हाला त्याच्या बदल्यात एक्सपिरियन्स मिळतोय. तर सुरुवातीला तुम्ही कमी पैशात, हो, मी तर अगदी फ्रीमध्येच काम केलं सुरुवातीला काही ठिकाणी, कारण मला माहित नव्हतं की काय, मी फक्त एक्सपिरियन्ससाठीच घेण्यासाठी. हा, पण मी सजेस्ट करेन फ्रीमध्ये नका करू, थोडेफार का होईना पैसे घ्या. कमी असेल बजेट, कमी बजेटमध्ये करा सुरुवातीला, पण करा. तर साधारण बजेट दिलं जातं क्लायंटकडून. कुठलीही सिरीज असेल, पिक्चर असेल डब करायचा, किंवा कुठलंही ऑडिओ बुक असेल, त्या बजेटमध्ये स्टुडिओला सगळं बसवायचं असतं. मग ते स्टुडिओचं भाडं आलं, एसीचं बिल आलं,
साऊंड इंजिनियरचा हम्म. पैसा आला, एडिटरचा आला, आर्टिस्ट एक नसतो, कारण वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. Yes. ऑडिओ बुक्सला मोस्टली एकच आर्टिस्ट हम्म, घेतात, हम्म, हम्म, पण जर डबिंग आहे, हम्म. सिरीज आहे एखादी किंवा एखादा हम्म. पिक्चर आहे, तर तुम्हाला मेल फिमेल हे दोन्ही लागणार आहेत. बरोबर. तर वेगवेगळ्या आर्टिस्टमध्ये पण ते जाणार आहेत पैसे. हम्म, हम्म, तर मी म्हणेन की एक्झॅक्ट रेट हा एवढा एवढा मिळतोच असं नाही सांगता येणार. हम्म, हम्म, हम्म. मला तरी नाही सांगता येणार आत्ता, कारण मी अजूनही Yes. आहे त्या फेजमध्ये शिकण्याच्या. Okay. पण हो, चांगला पैसा. आयटी सेक्टरमध्ये किंवा एखाद्या चांगल्या फर्म मध्ये काम करून जेवढे पैसे कमवू शकता तेवढे पैसे तर इकडे कमवू हो हो शकता. हो, नक्कीच कमवू शकता. त्याच्यापेक्षा जास्तही कमवू शकता जर तुम्ही आणि फक्त फ्रीलान्सर हे असाल. एकच असं नाही. बाकी पण तुम्ही स्वतःचे, आता तू जसं युट्यूबवरती इन्स्टावरती स्वतःचे व्हिडिओज करते, त्याच्यातून सुद्धा पुढे जाऊन रिव्हेन्यू हो, वगैरे हो, जनरेट हो. होऊ शकतो. आणि हे आर्ट आहे, तेच. आवडणार आर्ट, आणि तुम्हाला याच्यात इंटरेस्ट असेल तरच. पहिली मला हो. मी याच्यात ॲड करायला मला आवडेल की हो. तुम्हाला जर या क्षेत्राची किंवा या कलेची आवड असेल तरच याच्यामध्ये यायला पाहिजे. हो. उगीच फक्त पैशासाठी करिअर करायचंय म्हणून नाही. इकडे याल तर कधीच होणार नाही. नाही, मी खरं असं माझं सांगू का, प्रांजळ मत आहे. अजिबात नाही होत. मग हम्म. पैशासाठी जर तुम्ही या क्षेत्रात आला तर नाही मिळत. बिलकुल नाही. कारण तुम्हाला कला जोपासता हा. येत असेल ना तर तुम्ही या. आता माझा एक मित्र आहे, खूप जुना मित्र आहे, तो इंजिनियर आहे, तर तो जॉब करतो. तर तो मला म्हटला की यार ऋतू, मला पण करायचं आहे व्हॉइस ओव्हर मध्ये. म्हटलं कर, चांगला करू शकतोस, म्हटलं चांगली अपॉर्च्युनिटी आहे. Yes. तर म्हटला पण मला असं आहे की मी जॉब वगैरे नाही सोडणार आहे, जमेल तसं करीन. तर माझं पहिलं या लोकांना म्हणणं असतं की मग असं नका करू. कारण कसं आहे माहितीये का, एखादा खूप गरजू कलावंत असतो, कलाकार असतो, जो राहतो मागेच, त्याला नाहीच करतायत. त्याची जागा तुम्ही कशाला घेताय? तुम्ही जॉब करताय तर जॉब करा. जर आणि तुम्हाला पण ते व्हॉइस होणारही ओव्हर नाही कराय ना. नाही, होणारच नाही. डेडिकेशन फार महत्वाचं आहे तुम्ही फक्त याच्यासाठी. सॅटर्डे संडे जर व्हॉइस ओव्हर करणार असाल तर काहीच साध्य होणार नाही. ते अगदी तेवढं बेसिक लेवललाच कराल. मग काही काही माझ्या ओळखीत आहेत आर्टिस्ट, ते सॅटर्डे संडेज करतात, पण त्यांना फार तर फार 4,000 ते 5,000 तेवढे पण नाही मिळत महिन्याला. कारण ते डेडिकेशनच नाहीये, तो वेळच घालवणं नाहीये. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर याची आवड असेल तरच तुम्ही याच्याकडे, पॅशन असेल किंवा नाही मला हे जगायचंय, हे व्हॉइसेस किंवा मलाच गंमत वाटली पाहिजे, मी हे करत असताना सगळा आनंद मिळाला पाहिजे, पैसा तर येतच राहील नंतर. तरी एक भारतातले सर्वात मोठे व्हॉइस आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट कोण आहेत किंवा तू कोणाला आदर्श मानतेस? मी आपल्या मराठीमध्ये उदय सबनीस सर, मला खूप आवडतं त्यांचं काम. खूप जबरदस्त आवाज. हो, जबरदस्त आवाज आहे. त्यानंतर सोनल कौशिक पण छान करते, मी तिचे पॉडकास्ट वगैरे पण बघते. हो, मोटर माउथ म्हणून फेमस आहे ती. संकेत म्हात्रे, असे काही आहेत. माय पर्सनल फेवरेट. हो हो, नाही, मला पण खूप आवडतात ते. आणि हे असे काही आहेत आर्टिस्ट ज्यांचा मी बघते आवर्जून. काहीही कॉन्टेंट असेल तर मी बघते, तो पॉडकास्ट असेल किंवा अजून काही असेल तर ते बघते. त्यानंतर मी एकाचा युट्यूबवरती त्यांचे व्हिडिओज येतात छोटे छोटे, ते सांगतात की तुम्ही तुमच्या आवाजावरती कसं काम करू शकता. अहमद हुसेन म्हणून नाव आहे त्यांचं. हां, तर त्यांचे व्हिडिओज बघते मी, कारण ते एक्सरसाइज खूप छान छान सांगतात व्हॉइसशी रिलेटेड. आणि असे काही काही आहेत ज्यांना तुम्ही फॉलो करू शकता व्हॉइस ओव्हरसाठी. तुम्ही फक्त युट्यूबला टाकलत ना व्हॉइस ओव्हर ट्रेनिंग, तर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग पण. सोनल कौशिक वगैरे यांचं इन्कम फार मोठ्या प्रमाणात असतं. हो, कारण ती नेटफ्लिक्सला वगैरे पण काम करते ना, आणि त्यांचं बजेट म्हणजे हे मोठेच आहेत सगळे. त्यांचं इन्कम आपण हेच करू शकत नाही, काउंटच करू शकत नाही. पण मी तेच म्हणते, जर तुम्ही त्या लेवलला पोहोचलात नाही या इंडस्ट्रीत, तर तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. आणि हे आहे, खूप पैसा आहे या इंडस्ट्रीत. फक्त योग्य मेहनत केली गेली पाहिजे, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. मला दुसरा एक प्रश्न विचारायचा होता, अगदी प्रेक्षकांच्या मनात येतो, की हे दैवी आहे की काम केलं जाऊ शकतं? एखाद्याचा आवाज म्हणजे काहीच्या काय बदल होऊ शकतो? कारण मी सुरुवातीच्या काळात अमिताभ बच्चनचा आवाज ऐकलेला आहे, ओमपुरी, कबीर बेदी, हे असे फार मोठे मोठे जे रजा मुराद यांचे व्हॉइसेस ऐकलेत ना, काळानुसार हे चेंज झालेले आहेत. किंवा बच्चन साहेबांचा आवाज तर त्यांनी फार काम केलेलं आहे. मला एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून तुला प्रश्न विचारायला आवडेल की असं म्हणजे काम करून काहीच्या काही बनू शकतो का आवाज? फार बदल होऊ शकतो का? फार बदल नाही की दैवी देणगीच असते? ते टेक्स्चर तुमच्या आवाजात असायला हवं. अच्छा, म्हणजे गाभा मूळ असायला हवा त्याच्यात. खूप बदल नाही होणार आवाजात, पण तुम्ही काम करू शकता आणि आवाजात बदल करू शकता. आता मी ज्या ऑडिओ बुक्स करते त्याच्यामध्ये मी एकटीच सगळं करते. मेल फिमेल, लहान मुलं, आजी, मध्यम वयीन स्त्री, सगळं मीच करते. तर मला खूप जण प्रश्न विचारतात की तू पुरुषाचा आवाज कसा काढतेस,
किंवा मला तर असे खूप मेसेजेस येतात की ऋतू मॅम तुम्ही छान करता, पण मेल कॅरेक्टर्सचे आवाज कोणी काढलेत त्याचंही नाव द्या. पण ते मीच काढलेत. बरं. हो, आणि त्याच्यासाठी मी काम केलंय खूप माझ्या आवाजावर. म्हणजे असंच माझा आवाज तर काय पुरुषी नाहीये, माझा आवाज नॉर्मल आवाज आहे. आता मी ऐकतोय तर याच्यात पुरुष आवाज करतेस तू? करते. म्हणजे तो अगदी प्रॉपर पुरुषासारखा नाही होणार तो, पण तो एक टेक्स्चर पुरुषाचा येतो, येऊन जातो तो. आणि ते जेव्हा ऐकतात ना लोक, तेव्हा त्यांना असं वाटतं की किती छान पुरुषी आवाज काढते तू, कसं जमतं तुला. तर ते काम केलं जाऊ शकतं. तर चेंज करता येऊ शकतो आवाज, पण तरी सुद्धा मूळ टेक्स्चर नाही जाणार. जरी मी पुरुषाचा आवाज काढला तरी कळणार आहे की ही स्त्री आहे, तिने पुरुषाचा आवाज काढलेला आहे. किंवा जरी पुरुषांनी स्त्रीचा आवाज काढला तरी कळणार आहे की अच्छा पुरुष आहे, स्त्रीचा आवाज. स्त्री पुरुष नाही तरी पण एक थोडासा असतो ना बेस वाढवणं, तो करू शकतो ना आपण. तो आपण त्याला हा बेसी आवाजसाठी मोस्टली हा एक्सरसाइज महत्वाचा आहे. एकदम लो लेवलला जायचं, जेवढं लो लेवलला जाता येईल तेवढं लो लेवलला जाऊन म्हणायचं. आणि नेहमी तुम्ही जेव्हा पण एक्सरसाइज करता, ओमकार घेता, सारेगम म्हणता, तेव्हा नाभीतून आलं पाहिजे. लोक इथून करतात, मग इथून काहीच उपयोग नाही होणार. इथून आपला आवाज, प्राणायाम झाले, इथून जे करतो इथून आपला आवाज आला पाहिजे. तर तुम्हाला श्वासही पुरणार आहे, तर तुम्हाला आवाजाला त्रासही होणार नाही, तर घसा दुखतो. बरोबर. जर तुम्ही असंच बोलत राहिलात तर घसा दुखणार. जर तुम्ही असं बोललात तर तुमचा आवाज आतून येणार आहे, तुमचा घसाही नाही दुखणार. बरोबर. तर ह्या गोष्टी काही काही करणं गरजेचं आहे. चेंज केला जाऊ शकतो. बेसी आवाज देता, म्हणजे जर अगदीच पातळ आवाज असेल आणि आता तुम्हाला स्क्रिप्टची रिक्वायरमेंट आहे की क्लायंट म्हणतो नाही मुझे बेसी चाहिए, तर तुम्ही करू शकता, नक्कीच करू शकता. फक्त त्याला तेवढं तुमच्या आवाजाला एक्सरसाइज, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. कुठल्याही इंडस्ट्रीला घेऊन आज थोडं त्याच्या फ्युचर विषयी विचार केला की एक गोष्ट लक्षात येते, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये तर याने फार धुमाकूळ घातलाय. म्हणजे आजकाल अख्खेच्या अख्खे व्हिडिओ AI जनरेटेड यायला लागलेत. त्याच्यामध्ये मग तुमचं व्हिडिओ फुटेज असो, ऑडिओ असो, बॅकग्राऊंड म्युझिक असो, इफेक्ट्स असो, सगळं AI थ्रू केलं जाऊ लागलंय. तर मग ही AI इंडस्ट्री आजच्या डेटला या व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीवरती कसा अफेक्ट करते आणि फ्युचरमध्ये याचा इफेक्ट किती होईल असं तुला वाटतंय? आत्ता तसं बघायला गेलं तर इंडस्ट्रीमधले निम्मे आर्टिस्ट ह्याच भीतीमध्ये आहेत की AI आम्हाला रिप्लेस करणार आहे. आणि मलाही सुरुवातीला असं वाटायचं की AI आलं तर काम बंद, पण तसं नाहीये. कारण ते एक्सप्रेशन्स, ते मूड्स, त्या लेवलला AI नाही नेऊ शकत. आता जेव्हा आम्ही ऑडिओ बुक सांगतो तेव्हा ते ब्रीदिंग नॉईज, ते पण महत्वाचे असतात, जे AI मध्ये नाही, नॅचरली येऊ शकणार नाही. आता समजा मला एखादी दुःखी आजीच दाखवायची, तर ती AI कसंच हे करणार आहे. आता मी तुम्हाला दाखवलं ना, रोबोटिक बोलायचं असेल, जसं मी त्या खेळासाठी बोलले होते, या खेळात तुमचे स्वागत आहे, हे झालं AI. ह्याच्यामध्ये काहीच एक्सप्रेशन्स नाही आहेत किंवा इमोशन्स नाही आहेत. या खेळात तुमचे स्वागत आहे, ह्याच्यामध्ये आपुलकी पण आहे, कारण माणूस बोलतोय, ह्याच्यामध्ये नॅचरल टोन आहे. AI ला एक्सप्रेशन्स माहीत नाहीये, तो फक्त आवाज कॉपी करू शकतो. माझं स्वतःचं मत घ्याल तर मला असं वाटतं की त्या लेवलला जाऊन AI अफेक्ट नाही करणार या इंडस्ट्रीला. जरी डबिंग तुम्ही ऐकलं तरी कळतं ना AI आहे. हेच जर तुम्ही ओरिजिनल डबिंग आर्टिस्टचं डबिंग ऐकलं तर ते इम्प्रेसिव्ह असतं, है ना. तर ते मला नाही वाटत की एवढं अफेक्ट करेल. आणि मला असं वाटतं की घाबरण्याची गरज नाही की आपलं काम बंद होईल, कारण मीही घाबरले होते की आपलं काम बंद होणार आहे. पण आमचे एक सर आहेत, त्यांनी सांगितलं होतं की AI को क्या आता है, जो तुम डालोगे वही वो बोलेगा. तू म्हणलास की ऋतूचा आवाज काढ, संकलन करून तुमच्यासमोर मांडता येतं. तो म्हणला ऋतूचा आवाज काढ, तो ऋतूचा आवाज काढणार आहे, पण ऋतूचा आवाज त्याच्या फीडमध्ये पाहिजे. पाहिजे. जरी समजा टाकला त्याच्या फीडमध्ये, तरी तो ऋतूचा मूड किंवा ऋतूचे एक्सप्रेशन्स किंवा आता तुम्ही बोलताय तर ते नाही तो करू शकणार आहे. ते जसेच्या तसे डिट्टो कॉपी नाही करणार किंवा ब्रीदिंग नॉईज नाही काढू शकणार तो बोलताना. हा पण खूप महत्वाचा नॉईज आहे की मी समजा आता ऑडिओ बुक एखादं सांगते किंवा साधं मगाशी जे वाक्य घेतलं, महाराष्ट्रातील नयनरम्य ठिकाण ज्याच्या समोर आहेत, हा जो मधला ब्रीदिंग नॉईज आला ना, तो पण खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. व्हॉइस ओव्हर मध्ये तो AI नाही काढू शकत. ते इमोशन आहे, ते सगळं आर्टिफिशियल कळून येणार आणि लोकांना कायच इंटरेस्ट वाटणार आहे त्याच्यात. मला नाही वाटत फार इंटरेस्ट वाटेल त्याच्यामध्ये. लोकांना शेवटी रिअल ह्युमन कडून आलेलंच ऐकायला आवडणार आहे.
रिलेट करेल थोडक्यात. हां. शेवटचा एक प्रश्न आणि नंतर एक रिक्वेस्ट. प्रश्न शेवटचा की तुला प्रत्येक आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही इंडस्ट्रीत काम करतो तिथे एक ड्रीम असतं की तुला कोणाचा तुला जर फ्री हँड दिला की हं. मला या ॲक्टरचा किंवा ॲक्ट्रेसचा आवाज डब करायचा आहे, काय ड्रीम आहे तुझं? कुठल्या ॲक्टरचं नाव सांगशील? मला खूप 1, आधीपासून 2, 3, 4 कितीही सांगू शकतेस. ओके. मला खूप आधीपासून असं वाटतं की मला कंगना रनौतला डब करायचं आहे. अच्छा. आवडते मला ती खूप. तिचं काम हिंदी आवडतं. टू मराठी. तिचा हो, मराठी चालेल किंवा हिंदी टू हिंदी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तिला डब करायचं आहे. तिचा हां. क्वीन हा जो चित्रपट आहे माझा हां. सगळ्यात आवडता. मी तो खूप ओके. वेळा पाहिलाय. ओके. कंगनाचा व्हॉइस मराठीमध्ये करू शकतेस तू? मराठीपेक्षा मी आत्ता तरी हिंदीच करेन, ओके, कारण ओके, तिचा ठीक तो चालेल, हां, चालेल, मला चालेल. सबसे पहले तो नमस्कार. हं. मुझे आज यहाँ पर आकर बहुत ज़्यादा खुशी हुई है क्योंकि ये मेरा पहला पॉडकास्ट है जहाँ पर मैं आई हूँ और मुझे कभी लगा नहीं था कि इस फील्ड में आने के बाद मुझे इस तरह से कहीं पे बुलाया जाएगा. तो इसलिए आपका धन्यवाद. मैं आभारी हूँ. छान छान छान. पॉडकास्टचा शेवटचा टप्पा आहे आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्ट माझ्यासमोर बसल्याच्या नंतर मी एवढी हे तर घेऊ शकतो की तुझे जे बेस्ट व्हॉइसेस किंवा आत्तापर्यंत जे काय कॅरेक्टर व्हॉइसेस वगैरे केलेले त्यातलं सर्वात जे बेस्ट वाटेल असे 2-3 कॅरेक्टर तू डेमो करू शकतेस आता? हो, नक्कीच. मी मध्ये कोरियन आणि चायनीज सिरीज केल्या होत्या. ओके. तर त्याच्यामधली हिरोईन हं. आज मैं बहुत ज़्यादा खुश हूँ. हं. पता है क्यों? क्योंकि मैं उससे मिली थी जो मेरा जीवन साथी बन चुका है. हं. लूसी हे जे सगळ्यात फेवरेट लूसी कॅरेक्टर. फेवरेट आहे सर्वांचं. हां. आज तर मला लईच आनंद होतोय बघा. का माहितीये का? कारण असं मस्तपैकी एसी मध्ये वगैरे बसून का नाही हे असं पॉडकास्ट करायला, गप्पा मारायला लई मजा येते. म्हणून मी इथं आले आणि पहिल्यांदा म्हणलं की आपण आपलं बोलून बघूयात कसं वाटतंय ते. पण लई जाग वाटतंय या माईकवर वगैरे बरं का. आता समजा पुरुषाचा आवाज काढायचा. आज इकडे मी जे आलोय खूप खूप मजा आली. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी कधी असा इकडे येऊन बसेन ॲज अ गेस्ट म्हणून. तर मजा आली. मजा आली. एकदम भारी. वा. छोटी मुलगी असेल तर मला खूप जास्त छान वाटतं इकडे येऊन माहितीये का. म्हणजे शिवाजी महाराज वगैरे सगळं एकदम खूप छान सजवलंय तुम्ही. खूप मस्त. आणि मी तुम्हाला सांगते हे तुमचं असंच भरपूर पॉडकास्ट तुम्ही घेऊन या, भरपूर एपिसोड्स दाखवा. कारण आम्हा म्हाताऱ्यांना काय घरी बसून बघायचं असतं काहीतरी आपला विरंगुळा नाही का तसं. तर छान छान काम करताय. मस्त करत राहा असंच. खूप छान, खूप छान. आता थँक्यू सो मच ऋतू. खूप छान वाटलं तुझ्याशी संवाद साधून. मला पण खूप छान वाटलं. आणि एक वेगळी व्हॉइस ओव्हर इंडस्ट्री, डबिंग आर्टिस्टची इंडस्ट्री याच्याविषयी भरपूर ऐकायला मिळालं, तुझ्याकडून शिकायला मिळालं. आणि नक्कीच जर कोणाला असं वाटत असेल की आपण सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये करिअर करू शकतो, परंतु फक्त पॅशन म्हणूनच करावं, कारण ही कला आहे आफ्टर ऑल. कला तुम्हाला खूप पैसा देते, कला तुम्हाला खूप नाव देऊ शकते, परंतु त्या कलेला तुम्ही सर्वस्व अर्पण करावं लागतं, तेव्हा ते शक्य होतं. म्हणूनच एखाद्याला करिअर करायचं असेल तर हा पॉडकास्ट त्याच्यासाठी रोडमॅप ठरेल. आणि ऋतू त्या लोकांसाठी एक थोडीशी आदर्श ठरू शकते की तिने आजपर्यंत या 2-3 वर्षामध्ये जे स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तू मंचावरती आलीस, खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं इथे येऊन? मला खूप छान वाटलं आणि मनसोक्त गप्पा झालेल्या आहेत आज, त्यामुळे मस्त वाटलं असा एक्सपिरियन्स शेअर करायला मिळाला. आणि मला बाकीच्यांना हे सांगायचं आहे की जर समजा तुम्हाला काहीही शंका असतील किंवा काही जाणून घ्यायचं असेल या फील्डबद्दल, तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती मला DM करू शकता आणि मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेन. कारण मला असं वाटतं की जितके जास्त लोक येऊ शकतील त्यांनी ह्या फील्डमध्ये यावं. 100%. ऋतूचं जे काही इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, सोशल मीडियाचे जेवढे हँडल्स असतील तेवढे आपण त्याच्या लिंक्स खाली देणारच आहोत. तिचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट जरी तिने परमिशन दिली तर आपण ते सुद्धा तिथे टाकूयात. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला नक्की कळवा. इथून पुढे कुठल्या गेस्टला या मंचावरती पाहायला, ऐकायला आवडेल ते सुद्धा कळवा. लिस्ट द्या, आम्ही प्रयत्न करू त्या व्यक्तींना इथे या मंचावरती घेऊन येण्याची. आणि बाकी तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. शेवटी मी ऋतूलाच रिक्वेस्ट करेन, मला लुसी फार आवडली, तर लुसीच्याच आवाजामध्ये तू या पॉडकास्टचा एंड करावास काहीही. ठीक आहे. नमस्कार मंडळी,
तर आता आमचा हा पॉडकास्ट इथं संपलेला आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आधी कॉमेंट करा जाऊन, कारण कसं आहे आमच्यासारख्या लोकांना ना कॉमेंट लय महत्वाच्या असतात नाही का, आमच्यासारख्या कलाकाराला येस. कॉमेंट लय महत्वाचे असतात. आधी कॉमेंट करा, लाईक करा आणि सांगा जसं सर म्हणाले तसं पुढचा गेस्ट कोणता पाहिजे ते. आणि बाकी भेटूच, आपण भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.